हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 9वीच्या इतिहासातील पहिल्या धड्याची म्हणजे इतिहासाची साधने या धड्याच्या स्वाध्यायाची उत्तरे घेऊन आलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 1 अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे. उत्तर आहे ब नवी दिल्ली. 2 दृकश्राव्य साधनांमध्ये डॅश डॅश या साधनांचा समावेश होतो. उत्तर आहे ब दूरदर्शन. 3 भौतिक साधनांमध्ये डॅश डॅशचा समावेश होत नाही. उत्तर आहे ड म्हणी. प्रश्न क्रमांक 1 मधील ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. व्यक्ती आणि विशेष. जाल कपूर टपाल तिकीट अभ्यासक, कुसुमाग्रज कवी, अण्णाभाऊ साठे लोकशाहीर, अमर शेख चित्रसंग्राहक. आणि ह्याची चुकीची जोडी आहे अमर शेख चित्रसंग्राहक. प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा. 1 लिखित साधने. लिखित साधने ही इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. यामध्ये शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखिते, पत्रे, दप्तरे, बखरी, चरित्रे आणि प्रवास वर्णने यांचा समावेश होतो. या साधनांमधून या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक माहिती मिळते. इतिहासातील घटनांची सत्यता पडताळण्यासाठी लिखित साधनांचा उपयोग होतो. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासात लिखित साधनांना विशेष महत्त्व आहे. 2 प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. आन्सर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी वृत्तसंस्था आहे. तिची स्थापना 27 ऑगस्ट 1947 रोजी झाली. देश-विदेशातील घडामोडींच्या विश्वासार्ह बातम्या वर्तमानपत्रे, दूरदर्शन आणि इतर माध्यमांना पुरवण्याचे काम ती करते. इतिहासाच्या अभ्यासासाठीही तिच्या वृत्तांचा उपयोग होतो. त्यामुळे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हे आधुनिक काळातील महत्त्वाचे माहितीचे साधन मानले जाते. प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. प्रश्न 1 टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. आन्सर भारतीय टपाल खाते विविध विषयांवर स्मारक टपाल तिकिटे प्रकाशित करते. या तिकिटांवर महान व्यक्ती, ऐतिहासिक घटना, सांस्कृतिक वारसा, सण उत्सव आणि राष्ट्रीय प्रतीके यांची चित्रे असतात. त्यामुळे भारतीय संस्कृतीची ओळख देशभर आणि जगभर पोहोचते. विविध राज्यांची संस्कृती व परंपरा यांची माहिती लोकांना मिळते. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होते. प्रश्न 2 आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. आन्सर आधुनिक भारताचा इतिहास समजण्यासाठी दृकश्राव्य महत्त्वाची आहेत. छायाचित्रे, चित्रपट, माहितीपट, ध्वनिमुद्रण आणि दूरदर्शन वरील नोंदी मधून ऐतिहासिक घटनांची प्रत्यक्ष माहिती मिळते. या माध्यमांमुळे त्या काळातील घटना अधिक स्पष्टपणे समजतात. तसेच ऐतिहासिक पुरावे जतन करण्यास मदत होते. इथे आपला स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.